महिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. प्रथम कार्यारंभस्थिति भावी निर्विघ्न परिसमाप्ति इष्टदेवतानुग्रह प्राप्ती शिष्टकरिती मंगले. मंगलाचरणाचे कारण सर्व विघ्नांचे निवारण इष्टार्थसिद्धी प्रयोजन अभिवंदन सकलांचे. प्रथम बंधू गणपती वक्रतुंड हे रंभमूर्ती चतुर्दश विद्यांचा अधिपती मंगलाक उती गजमुख पोटी चतुर्दशा भुवने मावती म्हणून गा तुझ लंबोदर म्हणती. परशु सतेज धरिती हस्ती विघ्नोश्चित्यर्थ भक्तांच्या. हे विघ्न विघातोपनाशमना गणनाथा गजानना प्रसाद पूर्ण करी मद्वचना साष्टांग वंदना करीतो मी. तू भक्तांचा सहाय्यकारी विघ्ने रुळती तुझ्या तोडरी. तू सन्मुख पाहसी जरी दरिद्र दूरी पळेल. तू भवार्ण वाची पोत अज्ञानतमा ज्ञानज्योत. तू तुझ्या वृद्धी सिद्धी सहित पाहे उल्लसित मजकडे. जय जयाजी मूषक वाहना विघ्न कानन निकृंतना गिरिजानंदना मंगलवदना अभिवंदना करीतो मी. लाधो अविघ्न परिसमाप्ती म्हणून हेची शिष्टाचार युक्ती. इष्टदेवता नमस्कृती मंगल प्राप्त्यर्थ आदरिली. हा साईच गजानन गणपती हा साईच घेऊनी परशु हाती. करोनी विघ्न विच्छित्ती निज व्युत्पत्ती करू का. हाची भालचंद्र गजानन हाची एकदंत गजकर्ण. हाची विकट भग्नरदन हा विघ्न कानन विच्छेदक. हे सर्वमंगल मांगल्या लंबोदरा गणराया अभेदरूपा साई सदया निज सुखनिलया नेईगा. आता नमू ब्रह्माकुमारी सरस्वती जे चातुर्य लहरी. या मम जिव्हेसी हंसकरी होई तिजवरी आरूढ. ब्रह्माविणा जिसे करी निढळी आरक्त कुंकुमचरी. हंसवाहिनी शुभ्रवस्त्री कृपा करी मजवरी. ही वाग्देवता जगन्माता नसता येची प्रसन्नता. चढेल काय सारस्वत हाता लिहवेल गाथा काय मज. जगज्जननी ही वेदमाता विद्या विभव गुणसरिता. साई समर्थ चरितामृता पाजो समस्ता मज करवी. साईच भगवती सरस्वती ओंकार विणा घेऊन हाती. निज चरित्र स्वयेची गाती उद्धर स्थिती भक्तांच्या. उत्पत्ती स्थिती संहार कर रजसत्व तम गुणाकार. ब्रह्मा विष्णू आणि शंकर नमस्कार तयांसी. हे साईनाथ स्वप्रकाश आम्हा तुम्हीच गणाधीश. सावित्रीश किंवा रमेश अथवा उमेश तुम्हीच. तुम्हीच आम्हा ते सद्गुरू तुम्हीच भवनदींचे तारू. आम्ही भक्त त्यातील उतारू पैल पारू दाविजे. काहीतरी असल्याशिवाय पूर्वजन्मीचे सुकृतोपाय. केवी जोडतील हे पाय तैसा ऐसा ठाय आम्हा ते. नमन तुझे कुलदेवता नारायणा आदिनाथा. जो क्षीरसागरी निवास करता दुःख हरता सकळांचा. परशुरामे समुद्र हटविला तेणे जो नूतन भूभाग निर्मिला. प्रांत कोकण अभिधान जयाला तेथ प्रकटला नारायण. जेणे जीवांसी नियामकपणे अंतर्यामित्वे नारायणे. कृपा कटाक्षे संरक्षणे तयाच्या प्रेरणे आधीनमी. ऐसेची भार्गवे यज्ञ सांगतेसी गौडदेशीय ज्या महामुनीसी. आणिले त्या मूळ पुरुषासी अत्यादरेसी नमन हे. आता नमो ऋषिराज गोत्रस्वामी भारद्वाज. ऋग्वेद शाखा शाकल पूर्वज आद्य गौड द्विजजाती. पुढती वंदू धरामर ब्राह्मण परब्रह्मावतार. मग याज्ञवल्क्यादी योगीश्वर भृगु पराशर नारद. वेदव्यास पाराशर सनक सनंद नसन कुमार. शूकशौनक सूत्रकार विश्वामित्र वसिष्ठ. वाल्मिक वामदेव जैमिनी वैशंपायन आदि करुणी. नवयोगींद्रादिकमुनी तयाचरणी लोटांगण. आता बंधू संत सज्जना निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ता सोपाना. एकनाथा स्वामी जनार्दना तुकया कान्हा नरहरी. सकळांचा
नाम निर्देश करून पुरे ग्रंथावकाश म्हणून प्रमाण करीतो सर्वांस आशीर्वचनास प्रार्थितो मी. आता बंधू सदाशिव पितामह जो पुण्य प्रभाव बद्री केदारी दिला ठाव संसार वाव मानुनी. पुढे बंधू निज पिता सदा सदाशिव आराधिता कंठी रुद्राक्ष धारण करिता आराध्य देवता शिवजया. पुढती बंधू जन्मदाती पोसिले जिने मजप्रती स्वय कष्टोनी अहोराती उपकार किती आठवू. बाळपणी गेली त्यागुनी कष्टे सांभाळी पितृ व्यपत्नी ठेवितो भाळ तिचे चरणी हरिस्मरणी निरतजी. अवघ्याहुनी ज्येष्ठ भ्राता अनुपम जयाची सहोदरता मदर्थ जीवप्राण वेचिता चरणी माथा तयाचे. आता नमो श्रोतेजन प्रार्थितो आपले एकाग्रमन आपण असता अनवधान समाधान मज कैसे. श्रोता जवजव गुणज्ञ चतुर कथा श्रवणार्थी अति आतुर तव तव वक्ता उत्तरोत्तर प्रसन्नांतर उल्हासे. आपण जरी अनवधान काय मग कथेचे प्रयोजन म्हणून करीतो साष्टांग वंदन प्रसन्न मन परिसावे. नाही मज व्युत्पत्ती ज्ञान नाही केले ग्रंथ पारायण नाही घडले सत्कथा श्रवण हे पूर्ण आपण जाणता. मीही जाणे माझे अवगुण जाणे माझे मी हीनपण परी करावया गुरुवचन ग्रंथ प्रयत्न हा माझा. माझेची मन मज सांगत की मी तुम्हा पुढे तृणवत परी मज घ्यावे पदरांत कृपावंत होऊनी. आता करू सद्गुरु स्मरण प्रेमे बंधुतयांचे चरण जाऊ काया वाचा मने शरण बुद्धी स्फुरण दाता जो. जेवणार बैसता जेवा वयास अंती ठेवितो गोड घास तैसाची गुरुवंदन सुग्रास घेऊनी नमनास संपवू. ओम नमो सद्गुरुराया. चराचराच्या विसाविया अधिष्ठान विश्वा अवघिया अससी सदया तू एक. पृथ्वी सप्तद्वीप नवखंड सप्त स्वर्ग पाताळ खंड यांते प्रसवीजे हिरण्य गर्भांड तेची ब्रह्मांड प्रसिद्ध. प्रसवे जी ब्रह्मांडायया जी नामे अव्यक्त वा माया तया मायेची या ही पैलठाया सद्गुरुराया निजवसती. तयाचे वानावया महिमान वेदशास्त्री धरिले मौन युक्तिजुक्तींचे प्रमाण जेथे जाण चालेना ज्या ज्या दुजा तुझ उपमावे तो आहेस तुची स्वभावे. जे जे काही दृष्टी पडावे ते ते नटावे त्वा स्वये. ऐसिया श्री साईनाथा करुणार्णवा सद्गुरु समर्था स्वसंवेद्या सर्वातीता अनाद्यनंता तुझ नमो. प्रणाम तू ते सर्वोत्तमा नित्यानंदा पूर्णकामा स्वप्रकाशा मंगलधामा आत्मरामा गुरुवर्या. करू जाता तुझे स्तवन वेदश्रुती ही धरती मौन तेथे माझे कोण ज्ञान तुझं आकलन कराया. जय जय सद्गुरु करुणाकरा जय जय गोदा तीर विहारा जय जय ब्रह्मोश रमावरा दत्तावतारा तुझ नमो. ब्रह्मासी जे ब्रह्मपण ते नाही सद्गुरुविण कुरवंडावे पंचप्राण अनन्य शरण रिघावे. करावे मस्तके अभिवंदन तैसेची हस्ताही चरणसंवाहन नैनी पाहत असावे वदन घ्राणे अवघ्राणन तीर्थाचे. श्रवणे साई गुणश्रवण मने साई मूर्तीचे ध्यान चित्ते अखंड साई चिंतन संसार बंधन तुटेल. तन्मन धन सर्व भावे सद्गुरुपायी समर्पावे अखंड आयुष्य वेचावे गुरु सेवे लागुनी. गुरुनाम आणि गुरुसहवास गुरुकृपा आणि गुरुचरण पायस गुरुमंत्र आणि गुरुगृहवास महत्प्रयास प्राप्तीही. प्रचंड शक्ती ययापोटी अनन्य भक्ती घेतिली कसवटी भक्तांसी मोक्षद्वारवंटी नेतील लोटीत न कळता. गुरुसंगती गंगाजळ शाळीते मळ करिते निर्मळ मनासम दुजे काय चंचळ करिते निश्चळ हरिचरणी. आमुचे वेदशास्त्र पुराण श्री सद्गुरु चरण सेवन आम्हा योग याग तप साधन लोटांगण गुरुपायी. श्री सद्गुरु नाम पवित्र हेची आमुचे वेदशास्त्र साई समर्थ आमुचा मंत्र यंत्रतंत्र ही ते एक. ब्रह्मासत्य हे निज प्रतिती जगन्मित्या हे नित्य जागृती ऐसी ही परमप्राप्तीची स्थिती साई अर्पिती निज भक्ता. परमात्मसुख परमप्राप्ती ब्रह्मानंद स्वरूप स्थिती
इत्यादी ही शब्दजाळाची गुंती आनंद वृत्ती पाहिजे. जयासी बाणली ही एक वृत्ती सदा सर्वदा ही एक स्थिती सुखशांती समाधान चित्ती परमप्राप्ती ती हीच साई आनंद वृत्तीची खाण असली या भक्त भाग्याचा जाण परमानंदाची नाही वाण सदैव परिपूर्ण सागरसा शिवशक्ती पुरुष प्रकृती प्राणगती दीपदीप्ती ही शुद्ध ब्रह्मा चैतन्य विकृती एकी कल्पती द्वैतता एकाकी न रमते ही श्रुती बहुश्याम ऐशी प्रीती आवडू लागे दुजियाची संगती पुनरपी मिळती एकत्वी शुद्ध ब्रह्मा रूप जे स्थिती तेथे ना पुरुष ना प्रकृती दीनमणीची जेथे वस्ती दिवसा राती कैची ते गुणातीत मूळ निर्गुण भक्त कल्याणा लागी सगुण तो हा साई विमल गुण अनन्य शरण तयासी शरण रिघाले साई समर्था त्याही सुकविले बहुता अनर्था म्हणून या मी निजस्वार्था पायी माथा ठेवितो तत्वदृष्ट्या जो तुळे निराळा भक्ती सुखार्थ राही जो वेगळा करी देव भक्तांच्या लीला तया प्रेमळा अप्रणिपात जो सर्व जीवांची चितकला संवित स्फुरणे जो अधिष्ठितला जो जड चैतन्ये आकारला तया प्रेमळा प्रणिपात तू तव माझी परमगती तुची माझी विश्रांती पुरविता मज आरताची आरती सुखमूर्ती गुरुराया आता या नमनाची अखेरी भूती भगवंत प्रत्यंतरी जीव मात्रासी मी वंदन करी घ्या मज पदरी आपुल्या नमन सकल भूत जाता येणे सुखावो विश्वभरता तो विश्वंभर अंतबाह्यता एकात्मता अभेदे एवं परिपूर्ण झाले नमन जे आरब्ध परिसमाप्तीचे साधन हेची या ग्रंथाचे मंगलाचरण आता प्रयोजन निवेदी साईंनी मज कृपा करून अनुग्रहिले जैपासून तयांचेची मज अहर्निश चिंतन भवभयंकृंतन तेणेनी नाही मज दुसरा जप नाही मज दुसरे तप अवलोकी एक सगुण रूप शुद्ध स्वरूप साईंचे पाहता श्री साईंचे मुख हरून जातसे तहान भूक काय तयांपुढे इतर सुख पडे भवदुःख विस्मृती पाहता बाबांचे नयनांकडे आप आपणा विसर पडे आतुनी येती जे प्रेमाचे उघडे वृत्ती पुढे रसरंगी कर्म धर्म शास्त्र पुराण योग याग अनुष्ठान तीर्थयात्रा तपाचरण मज एक चरण साईंचे अखंड गुरु वाक्यानुवृत्ती दृढ धरिता चित्तवृत्ती श्रद्धेची या अढळ स्थिती स्थैर्य चित्ती निश्चळ हेची कर्मानुबंध स्थिती वाढली साई पदासक्ती प्रत्यया आली अतर्क्य शक्ती कायम या किती वर्णावी जे शक्ती उपजवी शक्ती भक्ती समर्थ साई चरण सक्ती संसारी राहुनी संसार निवृत्ती आनंद वृत्ती जे देई नाना प्रकारी नानामती भक्तीचे प्रकार बहुत कथिती संक्षेपे तयांची लक्षणस्थिती यथानी गुती कथीन स्वस्वरूपानुसंधान हे एक भक्तीचे मुख्य लक्षण म्हणती वेदशास्त्र व्युत्पन्न ज्ञानसंपन्न आचार्य पूजादिकी प्रेम व्यक्ती अर्चन भक्तीची हे रीती ऐशी पाराशर व्यासोक्ती भक्ती म्हणती ती एक गुरुप्रित्यर्थ उपवन पारिजातकादी पुष्पावचय जाण गोमय सडा संमार्जन गुर्वंगण झाडावे प्रथम स्नान संध्या करणे गुरुदेवार्थ गंध उगाळणे पंचामृत स्नान घालणे धूपदीपार्चने तदुपरी नैवेद्य समर्पणे आरती धुपारती करणे ऐसे जे सप्रेम घडणे अर्चन नावया सकळा आपुले हृदयाची चितकला शुद्ध बुद्ध स्वभाव निर्मला मूर्तीत आमंत्रुणी तिजला अर्चनाला लागावे मग ते चितकला मागुती पूजनार्चन विसर्जनांती निजहृदयी पूर्वस्थिती अवस्थित करावी आता अवांतर भक्तीचे लक्षण गर्गाचार्यमती जाण मन होय गुणसंकीर्तना तल्लीन होय विलीन हरिरंगी अखंड आत्मानुसंधान कथा कीर्तन विहिताचरण हे तो पुढील भक्ती जाण शांडिल्य वचन हे ऐसे जयामनी साधावे स्वहित ते तो आचरती वेदविहित कर्मनिषिद्ध आणि अविहित टाळीती निजहित बाधक जे कोण्याही क्रियेचा वा फलाचा करता भोगता नाही मिसाचा हा भाव उपजे जे निरहंकृतीचा ब्रह्मार्पणाचा तो योग ऐसिया रीती कर्म करिता सहजी नैष्कर्मता कर्म कदापि न ये त्यागिता
कर्मा कर्तुता त्यागुये. काट्याने काटा काढल्या विण, कर्म थांबेना कर्मा वाचून. हाती लागता निजात्म खूण, कर्ण संपूर्ण राहील. फलाशेचा पूर्णविराम, काम्यत्यागाचे हेची वर्म. करणे नित्य नैमित्तिक कर्म, शुद्ध स्वधर्म या नाव. सर्व कर्म भगवंती अर्पण, क्षणैक विस्मरणे निर्विण्ण मन. ऐसे नारदीय भक्तीचे वर्णन, भिन्न लक्षण भक्ती हे. ऐशी भक्तीची अनेक लक्षणे, एकाहुनी एक विलक्षणे. आपण केवळ गुरुकथानुस्मरणे, कोरड्या चरणे भवतरू. हा गुरुकथा श्रवण छंद, लागला मज झालो दंग. स्वयंही करावे कथा प्रबंध, अनुभव सिद्ध वाटले. पुढे एकदा शिर्डीस असता, दर्शनार्थ मशिदी जाता. बाबांसी देखिले गहू दळता, अति विस्मयता उदेली. आधी कथितो ती कथा, श्रवण करावी स्वस्थ चित्ता. त्यागुनी उद्भवया साईचरिता, झाला केवता मग परिसा. उत्तम श्लोक गुणानुवाद, तयाचा प्रेमकथा संवाद. करिता होईल चित्तशुद्ध, बुद्धीही विशद होईल. पुण्यश्लोक गुणानुवर्णन, तत्कथा तल्लीला श्रवण. येथे भगवत परितोषण, क्लेश निवारण त्रितापा. अधिभूतादी ताप निर्विण्ण, आत्महितेच्छू आत्मप्रवण. आवडितयांचे धरिती चरण, अनुभव संपन्न मग होती. असो आता दत्तचित्त, भाजी परिसा गोड वृत्तांत. वाटेल बाबांचे आश्चर्य बहुत, कृपावंतत्व पाहुनी. एके दिवशी सकाळी जाण, बाबा करुणी दंतधावन. करोनी मुख प्रक्षाळन, मांडू दळण आरंभिले. हाती घेतले एक सूप, गेले गव्हाचे पोत्या समीप. भरभरुनी मापावर माप, गहू सुपांत काढिले. दुसरा रिकामा गोण पसरिला, वरी जात्याचा ठाव घातला. खुंटा ठोकुनी घट्ट केला, भावान ढिला दळताना. मग अस्तन्या सारुनीवरी, कफनीचा घोळ आवरी. बैसका देऊनी जात्याचे शेजारी, पसरुनी पाय बैसले. महदाश्चर्य माझी ये मना, दळणाची ही काय कल्पना. अपरिग्रहा अकिंचना, ही का विवंचना असावी. असो कुंटा धरुनी हाती, मान घालून या खाली ती. बाबा निज हस्ते जाते ओढिती, वैरारी सविती निशंक. संत देखिले अनेक, परी दळणारा हाची एक. गहू पिसण्याचे ते काय सुख, त्याचे कौतुक तो जाणे. लोक पाहती साश्चर्यचित्त, धीरन पुसाया हे काय करिता. गावात पसरता हे वार्ता, पातल्या तत्वता नरनारी. धावता धावता बाया थकल्या, चौघी लगबगा मशिदी चढल्या. जाऊनी बाबांचे हाता झोंबल्या, खुंटा घेतला हेच कोणी. बाबा त्या सवे भांडती, त्या एकसरा दळू लागती. दळता बाबांच्या लीलावानिती, गीते गाती बाबांची. पाहुनी बायांचे प्रेमाला, उसना राग ठायाच निवाला. रागाचा तो अनुराग झाला, हसू गालांत लागले. दळण झाले पायलीचे, सूप रिकामी झाले साचे. बायांचे मग तरंग मनाचे, लागले नाचू अनिवार. बाबान स्वये भाकर करीती, त्यांची तो प्रत्यक्ष भैक्ष्यवृत्ती. ते या पिठाचे काय करीती, बाया तर किती मनांत. नाही बाईल नाही लेक, बाबा तो एकुलते एक. घरदार संसार देख, कशाचा आणिक एवढी. एक म्हणे बाबा परमकृपाळ, आम्हा प्रित्यर्थ तयाचा खेळ. आता ही कणिक निखळ, देतील सकळ आम्हा ते. करतील आता 4 भाग, एकेकीचा विभाग. ऐसे मनात मांडे देख, त्या सकळीक भाजिती. बाबांचे खेळ बाबांसी ठावे, कोणी न तयांचा अंत पावे. परी बायांचे मनाचे उठावे, लोभे लुटावे बाबांना. पीठ पसरले गोधूम सरले, जाते भिंतीसी टेकून ठेविले. सुपांत बायांनी पीठ भरिले, नेऊ आदरिले मग घरोघर. तेथपर्यंत बाबा काही चकार शब्द बदले नाही. भाग करिता 4 चौघीही, वदती पाही मग कैसे. चळल्या काय कुठे नेता, बापाचा माल घेऊन जाता. या शिवेवरी नेऊन आता, पीठ तत्वता टाकाते. आल्या रांडा फुकट खाऊ, लुटाया मज धाव धाऊ. गहू माझे काय कर जाऊ, पीठ नेऊ पाहता. बाया मनी बहु चुरमुरल्या, लोभापायी फजित पावल्या. आपापसात कुजबुजू लागल्या, तात्काळ गेल्या शिवेवरी. आरंभ बाबांचा कोणाही नकळे, कारण प्रथमता काहीही नाकळे. धीर धरिता परिणामी फळे, कौतुक आगळे बाबांचे.
पुढे मग त्या लोकापुसिले हे का बाबांनी ऐसे केले. रोगराईस संपूर्ण घालविले जनवदले ऐसेनी. गोधूम नाही ती महामारी भरडावया जात्यात वैरी. तो मग भरडा शिवेवरी उपरा उपरी टाकावी. पीठ टाकिले ओढिया काठी तेथुनी रोगासी झाली लागली ओहोटी. दुर्दिन गेले उठाउठी हे हा तोटी बाबांची. गावात होती मरीची साथ करीती हा तोडगा साईनाथ. झाली रोगाची वाताहत गावांस शांतत्व लाधले. पाहुनी दरणाचा देखावा कौतुक वाटले माझी जीवा. कैसा कार्य कारण भाव जुळवावा ताळा मिळवावा हा कैसा. काय असावा हा अणुबंध गव्हा रोगाचा काय संबंध. पाहुनी अतर्क्य कारण निर्बंध वाटले प्रबंध लिहावा. क्षीरसागरा याव्या लहरी प्रेम उचंबळले ऐसे तैसे अंतरी. वाटले गावी ती पोटभरी कथा माधुरी बाबांची. हेमाड साईनाथांसी शरण संपले ते मंगलाचरण. संपले आप्तेष्ट संत नमन सद्गुरुवंदन अखंड. पुढील अध्यायी ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन. यथामती करीन कथन श्रोता स्वस्थमन परिसीजे. तैसेची श्रोत्या वक्त्यांचे निजहित ऐसे हे श्री साई सच्चरित. रचिता हा कोण हेमाडपंत होईल ही विदित पुढारा. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाडपंत विरचिते. श्री साई समर्थ सच्चरिते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः संपूर्णः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.